हाय गाईज, सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 7 चा कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत। 6व्या राऊंडच्या तुलनेत 7व्या राऊंडचा कट ऑफ किती मार्काने खाली आलेला आहे, कॅटेगरी वाईज आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत। त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा राऊंड कोणता होईल का, कारण की कट ऑफ डेट आलेली आहे शेवटची। तर आता सीट्स किती कॅन्सल होऊ शकतात, BMS साठी किती कॅन्सल होतील, BHMS साठी किती कॅन्सल होतील, आपण ते पाहणार आहोत। त्यानंतर BMS BHMS साठी नवीन कॉलेज येऊ शकतात का, पॉसिबिलिटी आहे का, कारण की 15 जानेवारी पर्यंत आपली काउन्सिलिंग चालू शकते, शेवटची डेट ती असू शकते 15 जानेवारी 2025 पर्यंत। त्यानंतर काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, काही नोट्स आहेत, मी तुम्हाला त्या देखील क्लिअर करेन। त्यानंतर मॅनेजमेंटच्या ऍडमिशन बद्दल मी तुम्हाला थोडक्यात डिस्कस करेन आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आपण ते क्लिअर करू आणि स्टेप बाय स्टेप पाहू। ओके, आलं लक्षात? सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? 85% BMS अँड BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 7 चा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत, तो देखील 6व्या राऊंडच्या तुलनेत। ठीक आहे, त्यानंतर पुढच्या राऊंडचे अपडेट काय असतील, पुढचा राऊंड कसा होईल, आपण ते पाहणार आहोत। त्यानंतर नवीन कॉलेज येतील का, पॉसिबल आहे का या स्टेजवरती, आपण ते देखील पाहू। त्यानंतर मॅनेजमेंटच्या ऍडमिशनचे लास्ट बजेट काय आहे, आताच्या सध्याच्या त्याच्यामध्ये मॅनेजमेंटसाठी किती बजेट चाललं आहे, BMS असेल किंवा BHMS असेल। त्यानंतर रिमेनिंग सीट्स किती राहतील, आपण ते देखील पाहू। आणि कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही आता या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये सीट्स भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही, आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत। ओके, आलं लक्षात? सो गाइस, पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत, कट ऑफ पाहू। आपण पहिल्यांदा कट ऑफ डिस्कस करू। सर्व मी कट ऑफ सांगेल तुम्हाला, म्हणजे 6व्या राऊंडचा कट ऑफ काय आहे, 7व्या राऊंडचा कट ऑफ काय आला आणि किती मार्कांनी खाली आला। ठीक आहे, सो गाइस, स्टे वॅकन्सी राऊंड 6 चा कट ऑफ काय आहे आपण ते पाहणार आहोत। सोबत लगेच स्टे वॅकन्सी राऊंड 7 चा कट ऑफ किती आलेला आहे आता कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत। त्यानंतर किती मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे 6व्या राऊंडच्या तुलनेत, आपण ते स्टेप बाय स्टेप पाहू। ठीक आहे, सो गाइस, ओपन साठी 338 आला होता, आता किती आलेला आहे 336, तर 2 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे, मी सांगितलं होतं तुम्हाला। ठीक आहे, त्यानंतर SC कॅटेगरीचा कट ऑफ 338 होता 6व्या राऊंडला, 7व्या राऊंडला 326 आला, या ठिकाणी 12 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर ST कॅटेगरी 264 हा कट ऑफ 6व्या राऊंड साठी होता, 7व्या राऊंडचा 261 हा कट ऑफ आहे, या ठिकाणी 3 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे, 3 मार्कांनी। ठीक आहे, त्यानंतर VJ कॅटेगरी 340 हा कट ऑफ होता, या ठिकाणी 329 हा कट ऑफ आलेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड 7 साठी, या ठिकाणी 11 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर NT1 साठी 338 हा कट ऑफ होता 6व्या राऊंड साठी, आता किती आलेला आहे 325, या ठिकाणी 13 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे, 13 मार्कांनी। ठीक आहे, त्यानंतर NT2 339 हा कट ऑफ होता, आता 330 आलेला आहे, तर 9 मार्कांनी कट ऑफ आलेला आहे खाली, 9 मार्कांनी। ठीक आहे, NT3 चा 340च होता, 329 हा कट ऑफ आलेला आहे 7व्या राऊंड साठी, तो देखील 11 मार्कांनी खाली आलेला आहे, लक्षात? त्यानंतर OBC ऑब्लिक SBC 337 हा कट ऑफ आला होता स्टे वॅकन्सी राऊंड 6 साठी, आणि आता 327 आलेला आहे, तर या ठिकाणी 10 मार्काचा फरक आलेला आहे, 10 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर ACBC जी नवीन कॅटेगरी आहे 332 हा कट ऑफ होता गेल्या राऊंडला, तर या राऊंडला 324 हा कट ऑफ आलेला आहे, 8 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे। ठीक आहे, यानंतर EWS 338 हा कट ऑफ होता, मायनॉरिटीचा लागलं होतं, मायनॉरिटी सोडून 338 हा कट ऑफ होता, 336 हा कट ऑफ आलेला आहे, या ठिकाणी 2 मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे, लक्षात? आणि हे जे आलेलं आहे ना, राजश्री शाहू महाराजाचं आताचं जे कॉलेज आहे बुलढाण्याचं, या सर्व कॉलेजचा कट ऑफ हा आहे, शेवटचा विद्यार्थी या ठिकाणी लागलेला आहे कॅटेगरी वाईज। 100 जागा आल्या होत्या, 100 जागेचं अलॉटमेंट झालेलं आहे, त्यामधल्या 15 जागा आपल्या IQच्या होत्या आणि बाकीच्या 15 जागा ऑल इंडिया कोट्याच्या होत्या, आणि त्यानंतर उरलेल्या रिमेनिंग जागा मेरिट प्रमाणे कॅटेगरी वाईज होत्या, लक्षात? आता यामध्ये तुम्हाला कट ऑफ समजलेला आहे किती मार्कांनी आलेला आहे खाली। ठीक आहे, आता पुढचा टॉपिक काय आहे, काही नोट्स आहेत, मी तुम्हाला क्लिअर करतो, त्या नोट्स मध्ये तुम्हाला सर्व समजून जाईल पुढे काय प्रोसेस आहे। ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप पाहू। फर्स्ट, एनी न्यू कॉलेज ऍड, आता कोणतंही नवीन जर कॉलेज आलं तर पुढचा राऊंड कंडक्ट होईल, जो की असेल स्टे वॅकन्सी राऊंड 8, जो की असेल स्टे वॅकन्सी राऊंड 8, लक्षात? कारण की 15 जानेवारी 2025 पर्यंत आपली काउन्सिलिंग संपू शकते, 15 जानेवारी। मी एक्सपेक्टेड का सांगितलं माहिती आहे, गेल्या वर्षी देखील जानेवारीच्या एंडिंग पर्यंत काउन्सिलिंग होती, तर एक्सपेक्टेड 15 जानेवारी पर्यंत काउन्सिलिंग संपेल, 100% 15 जानेवारी पर्यंत काउन्सिलिंग चालेल, लक्षात? ठीक आहे, त्यानंतर पुढची नोट पहा,
इफ रिमेनिंग सीट्स, आता रिमेनिंग सीट्स, आता काही सीट्स राहिल्या म्हणजे कोणत्या त्या सीट्स कॅन्सल झालेल्या किंवा विद्यार्थ्यांनी जॉईन न केलेल्या त्या सीट्स जर राहिल्या तर पॉसिबल काय आहे, स्पॉट राऊंड. तर पॉसिबल आहे, स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत. नवीन कॉलेज आलं तर स्टे वॅकन्सी राऊंड होईल, पण आता जर विद्यार्थ्यांनी सीट कॅन्सल केली किंवा जॉईन केली नाहीये, ते होणारच आहे, जॉईन करणार नाहीत आणि सीट सोडणार आहेत विद्यार्थी. त्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगतो तुम्हाला, जर सीट भरपूर राहिल्या, जास्त राहिल्या तर स्पॉट राऊंड होईल 2 दिवसामध्ये. ते पण स्पॉट राऊंड होईल, कारण की कोणत्या 2 दिवसामध्ये होईल स्पॉट राऊंड, 29 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान हा स्पॉट राऊंड कंडक्ट होईल. कारण की 31 डिसेंबर ही कट ऑफची डेट दिलेली आहे, पण कट ऑफची डेट जरी आली आणि त्याच्यानंतर जरी सीट्स राहिल्या तर पुढे आपली मॅनेजमेंटची प्रोसेस राहील. ते कॉलेज आणि पॅरेंट्स करून घेतील, आपल्या हातात नसतं ते. ठीक आहे, लक्षात. त्यानंतर पुढची नोट पहा, इफ कॅन्सल नॉट जॉईन, जर सीट्स झाल्या कॅन्सल, एवढ्या सीट्स जर कॅन्सल झाल्या तर एक्सपेक्टेड सीट्स किती राहतील आपण ते पाहू. एक्सपेक्टेड सीट्स बीएमएस साठी आहे ना 15 ते 25 जागा राहू शकतात. 15 ते 25 जागा बोथ मध्ये काय आलं, आयक्यूच्या पण आल्या आणि रिमेनिंग पण आल्या, आयक्यूच्या पण आल्या आणि रिमेनिंग पण आल्या, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर बीएचएमएसच्या 18 ते 27 राहू शकतात, सेम आयक्यू कोट्याच्या आणि ऑल सगळ्यांमुळे. ठीक आहे. यानंतर पुढची नोट पहा, नो नेक्स्ट राऊंड कंडक्ट. आता कसं आहे माहिती आहे का गाईज, काउन्सिलिंग संपत आहे तर 8व्या राऊंडचे चान्सेस कमी आहेत. 8वा राऊंड कधी होईल, जर नवीन कॉलेज आलं बीएमएस किंवा बीएचएमएसचं तरच 8वा राऊंड कंडक्ट होईल. अदरवाईज काउन्सिलिंगची एंडिंग डेट आलेली आहे, तर त्यामुळे आहे ना काउन्सिलिंग संपून जाईल, 8वा राऊंड होणार नाही. ठीक आहे. यानंतर पुढची स्टेप पहा, स्पॉट राऊंड मेरिट ॲज वेल ॲज आयक्यू मॅनेजमेंट. आता स्पॉट राऊंड कसा होईल, मेरिट प्रमाणे होऊ शकतो. जर जास्त जागा राहिल्या, नसतील जास्त जागा राहिल्या तर आयक्यूच्या सीट मॅनेजमेंटनं भरून घेतल्या जातील. ते कॉलेजवरच्या डिसिजनवरती राहील, कारण की कॉलेज कुठल्याही प्रकारचं सीईटी सेलला कन्फर्मेशन देणार नाही. कॉलेज लेवलवरती या जागा भरून घेतल्या जातील, इन्स्टिट्यूट लेवल असेल किंवा मॅनेजमेंट कोटा असेल, हे कॉलेजचं डिसिजन राहील. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप पहा, नाव बीएमएस अँड बीएचएमएस मॅनेजमेंटचे बजेट किती आहे. आता सध्या बीएमएस आणि बीएचएमएस चे लिस्ट लागल्यानंतर बीएमएस आणि बीएचएमएस चे बजेट ओपन झालेले आहेत, ते कॉलेजला ओळखीने भेटतात, जे की तुम्हाला तुमचे काउन्सलर असतात ते तुम्हाला करून देतील, लक्षात. तर आता सध्या बजेट काय आहे बीएमएस आणि बीएचएमएस चे, बीएमएस साठी 34 लाखाच्या वरी सीट असेल. ओल्ड कॉलेज असेल किंवा नवीन कॉलेज असेल, ज्या ठिकाणी जागा शिल्लक राहिलेली आहे ती सीट. यामध्ये आहे ना कॉलेजची फीस आणि डोनेशन राहील, फक्त कॉलेजची फीस आणि डोनेशन राहील. हॉस्टेल मेस यामध्ये इन्क्लूड नसतं मॅनेजमेंटमध्ये, लक्षात. म्हणजेच ओव्हरऑल जर तुम्ही 34 पर्यंत जर विचार केला तर तुम्हाला आहे ना 1,40,000 ते 42 पर्यंत तुमची सीट जाणार हॉस्टेल मेस धरून. आणि मॅनेजमेंटला तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला कन्फर्म हॉस्टेल मेस करावंच लागेल, ते देखील 5 वर्ष, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप, बीएचएमएस 16 लाखाच्या वरी राहील, सेम तेच बीएचएमएस 16 लाखाच्या वरी राहील. कॉलेजची फीस आणि डोनेशन आणि हॉस्टेल फीस मेस वेगळं, लक्षात. ठीक आहे. यानंतर पुढची नोट पहा, न्यू कॉलेज येण्याचे चान्सेस आहेत. कोणते, एक बीएमएस येऊ शकतं आणि बीएचएमएसचं, ते देखील आलं तर 30 तारखेपर्यंत यायला पाहिजे. 30 डिसेंबर पर्यंत बीएमएस किंवा बीएचएमएसचं कॉलेज यायला पाहिजे. जर आलं तर स्टे वॅकन्सी राऊंड 100% होईल आणि काउन्सिलिंगची डेट परत वाढवण्यात येईल, लक्षात. सीट्स रिमेनिंग राहिल्या तर डेट वाढवण्यात येते काहीच. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप पहा, ऑल काउन्सिलिंग एंड 15 जानेवारी 2025. सर्व जी काउन्सिलिंग आहे, सर्व प्रकारची काउन्सिलिंग 15 जानेवारी 2025 पर्यंत संपणार आहे, सर्व काउन्सिलिंग. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप पहा, कॅटेगरी बेनिफिट. आता ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडला किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आतापर्यंत जेवढे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा 100% बेनिफिट भेटेल. 100% बेनिफिट भेटेल. तुमची कोणती का कॅटेगरी असणार, स्कॉलरशिपचा फॉर्म भरा, तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप, सम कॉलेज. आता काही कॉलेज आहे ना तुम्हाला पूर्ण फीस मागत आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन केलेलं आहे किंवा आता करत आहात त्यावेळेस तुम्हाला कॉलेज पूर्ण फीस मागत आहे, तर तुम्ही पूर्ण फीस द्या. पूर्ण फीस दिल्यानंतर तुम्ही तुमचा स्कॉलरशिपचा तुमच्या कॅटेगरीमधून फॉर्म भरा. तुमची कॅटेगरी मंजूर झाली, तुम्ही जी फीस भरलेली असते ती तुम्हाला रिटर्न केली जाते कॉलेजकडून, लक्षात. तोपर्यंत तुम्हाला जर कॉलेज आता फीस मागत आहे तर तुम्हाला पे करावीच लागेल ऍज पर रूल्स कॉलेजच्या. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा टॉपिक, पुढची नोट पहा,
इफ स्पॉट राऊंड कंडक्ट, आता जर स्पॉट राऊंड झाला, सीट राहिल्या 2 दिवसात 28, 29, 29, 30 मध्ये स्पॉट राऊंड झाला, तर तुम्हाला कॉलेज भेटलं तर कुठल्याही प्रकारचा कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाहीये. जर स्पॉट राऊंड झाला आणि तुम्हाला कॉलेज भेटलं आणि तुम्ही ते घेतलं तर तुम्हाला कॅटेगरीचा कुठल्याही प्रकारचा बेनिफिट भेटणार नाही. तुम्हाला जी कॉलेजची ओपनची फीस आहे तीच तुम्हाला पे करावी लागेल, भले तुमची कॅटेगरी कोणती का असेना, SC ST का असेना, बाकीच्या कॅटेगरी OBC सेंट्रल का असेना, तुमची कॅटेगरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही. जी ओपनची फीस आहे तुम्हाला ती पे करावी लागेल. लक्षात तुम्हाला आज आपण काय काय डिस्कस केलेलं आहे, आपण कट ऑफ देखील डिस्कस केलेला आहे आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स देखील डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमचा नंबर लागेल का नाही, कॅटेगरीचं कसं आहे, किती सीट्स राहू शकतात, जे काय असेल सर्व तुम्हाला 1-2 दिवसात समजेल. त्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये राहा. जे विद्यार्थी अजून वेटिंगवरती आहेत त्या विद्यार्थ्यांनी शेअर करा तुमच्या मित्रांना जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. ठीक आहे, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.